नमस्कार, प्रियांकाज रेसिपीमध्ये आज आपण ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी बघणार आहोत। तर ही वडी अतिशय मऊसूत बनलेली आहे। त्याचसोबत ही वडी बनवताना आपण इथे खवा किंवा मिल्क पावडर असं काही वापरलेलं नाही आहे, तरी देखील ही वडी चवीला अतिशय छान बनलेली आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। एक कढई लो हीटवर गरम करून घेतली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। तूप वितळलं की त्याच्यामध्ये एका नारळाचा चव घातलेला आहे। इथे नारळ खोवून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। त्याचसोबत पाऊण वाटी साखर घातलेली आहे। तर ह्याच वाटीने मोजून मी नारळाचा चव घेतला होता, तर तो 2.5 वाट्या चव भरला होता। तर 2.5 वाट्या नारळाच्या चवासाठी पाऊण वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्याचसोबत अर्धी वाटी मलईसहित दूध घेतलेलं आहे। तर काही वेळेला काय होतं, साखर पूर्णपणे वितळली जात नाही मिश्रण बनवताना, त्यामुळे आपल्या वड्या जेव्हा बनवू तेव्हा त्या खाताना अगदी करकर लागतात। त्यामुळे इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे, जेणेकरून हे मिश्रण बनवताना साखर व्यवस्थित विरघळली जाईल। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला दूध पूर्णपणे आटेपर्यंत लो हीटवरच परतवून घ्यायचं आहे। हे मिश्रण एकसारखं परतवत राहायचं आहे। साधारण 5 मिनिटांनंतर इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकताय, आणि याचा हलकासा कलर देखील बदललेला आहे। तर हे मिश्रण शिजवताना एकसारखं आपल्याला परतवत राहायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे। आता ही वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे वेलची पूडऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स किंवा बदाम इसेन्स वापरू शकता। तर इसेन्स वापरल्यास पाव चमचा इसेन्स वापरावा। त्याचसोबत 2 चमचे गुलकंद देखील तुम्ही वापरू शकता, त्याने देखील ह्या वडीला चव छान येते। आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं परतवत पुन्हा 5 मिनिटे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। शक्यतो ओल्या नारळाची वडी बनवताना जो नारळ आहे तो अगदी ताजा घ्यावा, त्यामुळे ह्या वडीला चव छान येते। आणि हे मिश्रण शिजवताना एकसारखं परतवत राहायचं आहे, जेणेकरून हे कढईला चिकटणार नाही। आता पुन्हा 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय, ह्या मिश्रणाचा हलकासा गोळा तयार व्हायला झालेला आहे। आता एखाद्या मिनिटांनंतर आपण ह्याचे चेक करूयात, हे मिश्रण तयार झालंय की नाही। तर हे चेक करण्यासाठी इथे मी एका चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण एक 5 ते 10 सेकंदासाठी बाजूला काढून घेते, कारण हे मिश्रण चेक करताना हाताला चटका बसू शकतो। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय, ह्या मिश्रणाचा एक गोळा किंवा गोळी तयार झालेली आहे, म्हणजेच आपलं मिश्रण इथे परफेक्ट शिजलेलं आहे। आता इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे। आता ह्यापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ हे मिश्रण परतवत राहिलात, तर जेव्हा तुम्ही वड्या बनवाल तर त्या वड्या तुटतील आणि कठीण बनतील, मऊसूत बनणार नाहीत। त्यामुळे ह्या स्टेजलाच इथे हे गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पटपट सेट करायला ठेवायचं आहे। तर मिश्रण सेट करण्यासाठी एका थाळीला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे। आणि उलथण्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे मिश्रण मी सेट करून घेत आहे। तुम्हाला ज्या जाडीची वडी हवी आहे त्या जाडीच्या किंवा त्या साईजच्या आकाराचं मिश्रण ह्या थाळीमध्ये थापून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने हे मिश्रण चौकोनी आकारामध्ये थापून घेत आहे किंवा सेट करून घेत आहे। स्पॅच्युलाच्या ऐवजी तुम्ही इथे वाटी किंवा पेला त्याला तूप लावून त्याने देखील हे मिश्रण तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे मिश्रण मी सेट करून घेतलेलं आहे। मिश्रण अजून गरम आहे। मिश्रण गरम असतानाच त्याच्यावरती मी अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने
मार्क करून घेत आहे, जेणेकरून गार्निशिंगला मदत होईल. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये बर्फी बनवणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलेला आहे. मिश्रण खूप गरम असतानाच वड्या कट करायच्या नाही आहेत, फक्त वरच्यावर हे इथे मी मार्क करून घेतले आहे आणि अगदी वडीच्या बरोबर मधोमध इथे मी पिस्त्याचे काप लावून ह्या वडीला सजवून घेत आहे किंवा गार्निश करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलकासा दाब देत हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत किंवा वडीमध्ये दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून वड्या तयार झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स पडणार नाहीत. आता एक 4 मिनिटांनंतर मिश्रण हलकंसं थंड झालं की आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहेत. खूप गरम असताना देखील ह्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, त्यामुळे हलकंसं थंड झालं की ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे मिश्रण किंवा ह्या ज्या वड्या आहेत ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी ह्या वड्या नॉर्मल टेम्परेचरलाच पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत. तर ह्या डिमोल्ड करण्यापूर्वी एका उलथण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी ह्या वड्या सोडवून घेत आहे, म्हणजे डिमोल्ड करताना ह्या वड्या अगदी व्यवस्थित निघतात. तर आता ही वडी तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते. तर इथे बघू शकताय अगदी परफेक्ट अशी आपली ही वडी बनलेली आहे. ह्याचं टेक्स्चर देखील खूप छान आलेलं आहे. तर अजून एक वडी डिमोल्ड करून दाखवते. ह्या वड्या अगदी छान झालेल्या आहेत, चवीला देखील मस्तच झालेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी ह्या वड्या सगळ्या डिमोल्ड केलेल्या आहेत. रेसिपी घरी नक्की ट्राय करा, कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास किंवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.